वारा नगरपंचायत हद्दीतील हनुमान मंदिर परिसरात खंडेश्वरी नाका ते हनुमान मंदिर रोड परळी नाका दरम्यान आज सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास दुचाकी अपघाताची गंभीर घटना घडली. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्य अत्यंत मन विचलित करणारी असून त्यातील काही भाग आम्ही संवेदनशीलतेच्या दृष्टीने ब्लर केलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार डाहे गावातील 20 वर्षीय साईनाथ सुरेश सालकर व त्याच्यासोबत दुचाकीवर मागे बसलेला आणखी एक तरुण जात असताना अचानक दुचाकी घसरली. त्याच वेळी भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली साईनाथ सालकर आल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येते. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात मागे बसलेला तरुणही या भीषण दुर्घटनेतून सुदैवाने बचावला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमी साईनाथला वाडा शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र सध्या त्याला पोशेरी येथील आयडियल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. वेळेत मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर रस्त्याच्या परिस्थितीबरोबरच दुचाकी स्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघात टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना दुचाकी देताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कायद्यानुसार 18 वर्षांनंतरच वाहन चालवण्याची परवानगी असली तरी अनुभवाच्या अभावामुळे अनेक तरुण भरधाव व बेदरकार वाहन चालवतात. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येते. यासोबतच खंडेश्वरी नाका ते परळी नाका दरम्यान नुकतेच कॉन्क्रीट रस्त्याचे काम झाले असले तरी वाडा बस स्टँड ते हनुमान मंदिर परिसरातील रस्ता अरुंद आहे. हनुमान मंदिराजवळ मोठे वळण असून गटारीचे काम न झाल्याने व रस्त्यालगतची अतिक्रमणे न हटवल्याने दुकाने थेट मुख्य रस्त्यावर आलेली आहेत. काही दुकानदारांनी दुकानांचे भाग रस्त्यात वाढवल्यामुळे वळणाचा परिसर अधिक धोकादायक बनला आहे. सुमारे वर्षभरापूर्वी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झाले असले तरी अतिक्रमणे हटवण्यात न आल्याने या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने अतिक्रमण हटवणे, रस्ता रुंदीकरण करणे व अपघातप्रवण वळणावर योग्य सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणी वाडा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची अधिकृत नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचा शोध घेण्याचे काम सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.